राम राम मित्रांनो, रात्रीचे 1:30 वाजले. दीड किती थंडी असं विचार करा. मरणाचा गार आहे. असं हाता असे दगडने ठेशी लावून हात बघत, हात पाय. रात्री लाईट आहे, काय करणार आहे? शेतकऱ्याचे लय हाल आहेत. शेतकऱ्याचे इतके हाल आहेत, शेतकऱ्या इतके हाल कोणीच नाही. पण शेतकऱ्याला करावंच लागत आहे काम. कशामुळे करावं लागत आहे? तर शेतकऱ्याने जर काम नाही केलं तर तुम्ही सगळे उपाशी मारताना, एक ना एक दिवस उपाशी मारताना तुम्ही. शेतकऱ्याने जर नाही काम केलं तर तरी पण शासनाला जाग येत नाही. रात्री लाईट निसता म्हणते दिवसा लाईट देऊ, निसता म्हणते दिवसा लाईट देऊ. पण लाईट रात्रीची रात्री लाईट 12ला येते. 12ला आली का सकाळी 8ला जाते. रात्री 12 वाजता उठून यायचं म्हणलं का असं जीवर येतंय. काय सांगावं तुम्हाला, जे दारे धरतंय, जे रात्री उठत त्यालाच माहिती कसं होतंय ते. हे शेतकऱ्याची काळजी कोणीच घेणार नाही. नुसतं तोंडाची वाफा सोडीचे, हे करू ते करू, पण काही नाही. एक ना एक दिवस शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही. असं जर शेतकऱ्याला जर वागणूक दिली ना सरकारने, शेतकरी जागणारच नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. एक ना एक दिवस शेतकरी मारणार, आणि शेतकरी मेला का तुम्ही सुद्धा उपाशी मेले म्हणून समजायचं. तुम्ही सुद्धा उपाशी मारणार. हे पहा, दैवर पडले, इतकं गार लागत आहे, लई गार लागत आहे. काय सांगा तुम्हाला, सांगूच शकत नाही मी. तुम्हाला रात्री शेतात आल्याशिवाय कळणारच नाही किती गार लागत आहे, लई गार लागत आहे. जाऊ द्या, शेतकऱ्याचं चालूच आहे. शेतकऱ्याच्या पाचीलाच पुंजलेलं आहे रातचे दारे धरणं. शेतकरी एक ना एक दिवस मारणार, नक्की मारणार, जागणार नाही शेतकरी. आणि वरून बिबट्याचं भेव, बिबट्या सुटलेले आहेत. प्रत्येक दिवशी ऐकू येतंय, इकडं बिबट्या आला, तिकडं बिबट्या आला, इकडं बिबट्याने शेतकरी खाल्ला, तिकडं बिबट्याने शेतकरी खाल्ला. आणि वरून रात्रीचं बिबट्याचं भेव लई आहे. तरी पण असं जीव मुठीत धरून काम करावं लागत आहे. आणि बिबट्याचा तर भेव आहेच, हे सगळ्याला माहिती आहे. आणि खाली इचू काटा साप निघत, असे जवळून साप निघून जाते. सापाचं तर लई भेव आहे. शेतकऱ्याचं लई अवघड आहे. शेतकऱ्या इतके हाल कोणाचेच नाही. शेतकऱ्याचे हाल विचारायचेच नाहीत. शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचं कधी मरण कधी सांगता येत नाही. शेतकरी कधी मरू शकतो. शेतकऱ्याच्या जवळ असं जवळ मरण आलेलं असतंय. बिबट्याच्या रूपात, सापाच्या रूपात, विचू काटा जे नाही ते रात्री घराच्या बाहेर पडलं शेतकऱ्याचं कधी मरण कधी सांगताच येत नाही. इतके हाल आहेत शेतकऱ्याचे.